रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा मी विष पिऊन झोपत आहे अशी चिठी लिहित एका नवविवाहितेने आपलं जीवन संपवलंय। नाशिकच्या हिरावाडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे। आपले पती, सासू, नणंद यांच्याकडनं वारंवार माझ्या चारित्र्यावर संशय घेतला गेला म्हणून सततच्या शारीरिक आणि मानसिक जाचाला कंटाळत या नवविवाहितेने आपलं जीवन संपवलंय। आत्महत्या करण्यापूर्वी तिने सुसाईड नोट लिहिली आहे, ज्यात आत्महत्येचं संपूर्ण कारण लिहिलेलं आहे। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि संबंधित महिलेचा पती, सासू आणि नणंदेला पोलिसांनी अटक केली आहे। मागणी आमची हीच आहे का त्याला माझ्या बहिणीला न्याय मिळायला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांना माझ्या जन्मठेप दिली पाहिजे, माझ्या बहिणीला न्याय मिळायला पाहिजे। आणि त्या लोकांनी खूप माझ्या बहिणीचा छळ केला, खूप त्रास दिल्याच्या नंतर तिने मला फोनवर सांगितलं का असं असं झालेलं आहे। मी त्या विषयावरून मी एक फिर्याद दिलेली पंचवटी पोलीस स्टेशनला। तर माझी फक्त एवढंच विनंती आहे का त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांना जन्मठेप झाली पाहिजे। सदर महिलेने ज्या चिठ्ठीमध्ये नमूद केलेलं आहे तसेच आपण प्राथमिक चौकशी केली तर त्यानुसार यामध्ये आपण 5 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। पती संतोष पवार, सासू जिजाबाई पंडित पवार आणि 3 नंदा शीतल अशोक अहिरे, सौ मीनाक्षी शीतल अहिरे, भारतीय दत्ताराम पवार। तर अशा प्रकारे आपण या महिलेच्या अपमृत्यूनंतर तत्काळ तपास करून तिच्या भावाच्या फिर्यादीवरून तत्काळ गुन्हा दाखल केला आहे आणि यातील आरोपींना आपण अटक केली आहे। पुढील तपास API पाटील करीत आहेत। जून 2025 मध्ये विवाह झालेल्या एका नवविवाहितेने पंचवटीमधील तिच्या सासरच्या घरी काल विषप्राशन करून आत्महत्या केली। ही अतिशय वेदनादायी घटना आहे। पोलिसांना उद्देशून लिहिलेल्या सुसाईड नोट्समध्ये तिने आत्महत्येची अनेक कारणे नमूद केलेली आहेत। त्यापैकी नियमित मासिक पाळीत येत नसल्याने सासरची मंडळी त्रास देत होती असेही नमूद आहे। अनेक जाती पोटजातीमध्ये जात पंचायतीच्या फतव्याने कौमारी चाचणी करण्याचीही अजूनही अतिशय अनिष्ट आणि अघोरी प्रथा रूढ आहे। या अंगानेही पोलिसांनी त्याचा तपास करावा। नाशिकच्या पंचवटी भागामध्ये एका महिलेने आत्महत्या केलेली आहे। आत्महत्येचं कारण तिची कौमार्याची परीक्षा घेण्यात आली होती असं समजलं जातं। खरं तर कौमार्याची चाचणी घेणं हा गुन्हा ठरवला गेलेला आहे। महाराष्ट्र सरकारने निलमताई गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसं सांगितलेलं आहे आणि तसे प्रत्येक पोलीस स्टेशनला आदेशही दिलेले आहेत। असे होऊ नये असे गुन्हे घडत आहेत, त्यामुळे या घटनेमध्ये महिला आयोगाने लक्ष घालावं, पोलिसांनी सबळ पुरावे गोळा करून सदर महिलेस न्याय देण्यासाठी प्रयत्न करावे। नवविवाहितेच्या सुसाईड नोटमध्ये नेमकं काय आहे ते बघूया। कौमार्य चाचणी केल्याचा सुसाईड नोटमध्ये आरोप आहे। पतीकडून टोमणे मारत शिवीगाळ आणि मारहाण झाल्याचंही यामध्ये सांगितलेलं आहे। याशिवाय सासूकडून छळ, टोमणे, सतत चारित्र्यावर संशय घेण्यात येत होता। घरात एकत्र आल्यावर माहेरच्यांवर उलटसुलट बोललं जात होतं। नवऱ्याला खोटं सांगून मारहाण करायला सांगत असंही सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आलंय। लग्नाला 6 महिने तरी मूल होत नाही म्हणून नणंदेकडून मानसिक त्रास देण्यात येत होता। माहेरच्यांकडे जायचं नाही, त्यांच्याशी बोलायचं नाही असा तगादा लावण्यात आला। माहेरच्यांकडनं पैसे घेण्यासाठी दररोज मानसिक छळ केला जात होता। संशयामुळे घराबाहेर पडू न देणं हेही सुरू होतं। आजारपणात डॉक्टरकडे घेऊन न जाता ढोंग करते म्हणून त्रास देण्यात येत होता। या सर्व गोष्टी सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आल्या। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।